आम्ही तर नागपूरकर आहेत, आम्ही तर हेच म्हणू की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजे। आम्हाला तर आमचे साहेब पाहिजे, देवेंद्र साहेब। नागपूरच्या 6 सीटा या बीजेपीच्या खात्यात जाणार म्हणून। काचो नहीं आ ठेंगा बाबा जी का नहीं आएगा। 70 रुपए की दाल 200 रुपए किलो लिए, 400 का सिलेंडर 1200 में लिए, और तेल 100 रुपए किलो का 250 में लिए। कांग्रेस के जमाने में 30 रुपए का बेचते थे, अभी 200 का बेच रहे तो पेट नहीं भर रहा। आम्ही सध्या आता फुटपाथवरती आहे, आमच्यासाठी पर्याय योजना काढावी। केवल शोरूम होना, दुकानें होना, हम फुटपाथ वाले कहाँ जाएंगे। अब बोले लाडली योजना के पैसे दे दिया, घाटे दे दिया बाबा लाल जी का योजना। सब दिखावा है, कुछ नहीं है, सब फालतू का काम है इसका, बीजेपी का लूटमारी का काम। इतर राजनीती चालू आहे। एक नवी सरकार देशामध्ये किंवा राज्यामध्ये प्रस्थापित करण्याची एक आवश्यकता आहे। जनता काय म्हणता, तुमचा उमेदवार कोणता सांगा, निवडून द्या म्हणता आणि सगळं तुम्ही जाणता। जनता काय म्हणता। नमस्कार लगावतीच्या प्रेक्षकांना, आत्ता आपण आहोत नागपूर शहरामध्ये आणि आत्ता मी उभी आहे नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये। नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कुंभारे इथले विद्यमान आमदार आहेत भाजपचे, आणि इकडनं काँग्रेसकडनं बंटी शेळके यांना तिकीट जाहीर झालेलं आहे, पण कुंभारेंचं अजूनही तिकीट वेटिंगवर आहे। पण इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे, विद्यमान आमदार जे भाजपचे होते त्यांनी इथं कामं केली आहेत का, स्थानिक लेवलवरती काय मुद्दे चर्चेत आहेत, आपण इथल्या स्थानिकांशीच विचारूया। आणि एक फुलांचे विक्रेते मिळालेले, त्याने एक काका देखील इथं आपल्याला मिळाले, त्यांच्याशी बोलूया। काय वाटतं नागपूरमधली हवा काय सांगतीये? बीजेपी जिंकेल निश्चितच। अच्छा, भाजप जिंकेल? हो। कशाच्या आधारावर? लाडकी बहीण योजनेमुळे जिंकेल असं वाटतं, आणि बाकी काही कामं केलेलेच आहेत ऍक्च्युअली। अच्छा, नागपूरचं जे डेव्हलपमेंट आहे ते बीजेपीच्या अंडरमध्ये झालेलं आहे। 2014च्या नंतर जेव्हा देवेंद्र भाऊ ॲज अ सीएम झाले, तर त्यांनी जे डेव्हलपमेंट केलेले ते नागपूरची जनतेने पाहिलेलंच आहे ॲक्च्युली, आणि गडकरीजींचा पण सपोर्ट आहे, आणि इव्हन सेंटरमध्ये पण बीजेपी आहे आणि स्टेटमध्ये पण बीजेपी असेल तर निश्चितच त्याचं बेनिफिट आपल्या नागपूरच्या लोकांना मिळेल। म्हणजे असं मतदारांना वाटतं की केंद्रात सत्ता असलेल्या आणि सरकार राज्यात सरकार एकाच पक्षाचं सरकार असेल तर फरक पडू शकतो? फरक पडतो, निश्चितच फरक पडतो। आणि ती कुठेतरी मानसिकता प्रभाव पाडते मतांवर? हो, आणि जे मोठे लीडर आहेत तर त्याचा सुद्धा एक आपल्याला बेनिफिट घेता आला पाहिजे नागपूरच्या जनतेला ॲक्च्युली। काय वाटतं, लाडकी बहीण योजना एवढी इम्पॅक्टफुल ठरली आहे का? हो, लेडीज करता मला वाटतं दिवाळी होती समोर म्हणून इम्पॅक्ट आलेला आहेच, नो डाऊट, पण तरी मला वाटतं की बऱ्याचशा ठिकाणी भाजपाने चांगलं काम केलेलं आहे, त्या हिशोबाने भाजप जिंकेलच नक्की। नागपूरकरांना काय वाटतं, देवेंद्र फडणवीस यावेळेस मुख्यमंत्री होतील का जर महायुतीचं सरकार आलं तर? निश्चितच होणार ते, पण त्यांनी आणखी चेहरा उघड केलेला नाही की आम्ही यांना मुख्यमंत्री करू त्यांना करू। नाही, ते इलेक्शनच्या नंतर जसे ज्याचे सीट जास्त येतील त्याच्याच आधारावरती निर्णय होणार आहे, आणि डेफिनेटली बीजेपी हे जवळपास 155 सीटांवरती आपले कॅन्डिडेट उभे करत आहेत, तर त्याच्या आधारावरती बीजेपी निश्चितच 100चा आकडा पार करेल, आणि दोघंही मित्रपक्षांच्या सपोर्टवर बीजेपी ही सरकार बनवेल आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील। इथं संघाचं काम दिसतं का? भाजपशी पुरस्कृत जे काही प्रचार असेल, इथली यंत्रणा असेल, तर संघ तेवढा ऍक्टिव्ह दिसतं तुम्हाला इथे? इंटरनली संघच ऍक्टिव्ह आहे, आणि आता आणखीन सुद्धा ते जास्त ऍक्टिव्ह झालेले आहेत, कारण संघाची जी निर्णय जे होते त्यांचे काही जे हरियाणामध्ये बीजेपीला हे फलश्रुत झालेले आहेत, आणि त्याच्याच आधारावरती आता संघ ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे, आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा संघाचा खूप मोठं बेनिफिट बीजेपीला मिळणार आहे। काय तुमच्या आजूबाजूला लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात आलेल्या महिला कशा प्रकारे हे पैसे कुठं खर्च करतात? जर का आपण जे दरिद्र रेषाच्या खाली लोक आहेत त्यांना खूप आनंद झाला आहे त्याचा, कारण किती नाही सांगितलं तरी काही ना काही रोजमर्राच्या ज्या वस्तू आहेत ते त्यांना सोयीस्कर झाले घेण्याकरता, म्हणून त्याचा फायदा त्यांना नक्कीच झालेला आहे। आणि त्याशिवाय बहुतेकांची तर दिवाळी ही सुधारली असं म्हणता येईल। अच्छा, आपण यांच्याशी पण बोलूयात। काय वाटतं काका, नागपूर शहरामध्ये कुणाची हवा सुरू आहे? यांच्याशी बोलू का? नागपूर शहरामध्ये कोणाची हवा आहे काय वाटतं? बीजेपी 100%। कशाच्या आधारावरती बीजेपी? कारण की बीजेपीने जे डेव्हलप केलं आहे या 10 वर्षात, गेल्या 10 वर्षात खूप काही कामं केले त्यांच्या काळात, इतके सारे कामं झाले नागपूरमध्ये, मेट्रो आली, रस्त्यांचे बांधकाम, आणि सगळ्यांकडे ओव्हरब्रिज, नळ लाईन, पाईपलाईन, गडर लाईन, हे सगळे छोटे छोटे खूप काही कामं आहेत। हे सगळं बीजेपीमुळे इतके सगळे कामं झाले, आता नागपूरमध्ये काम करायची आवश्यकताच नाही समोर। मग आता कशाच्या आधारावरती उमेदवार निवडून येतील?
बीजेपी 100% नाही कामाच्या नाही, आधारावर. कामं सगळी झालेली आहेत म्हणतात, विकासाची सगळी कामं झाली आहेत. मग यांच्या प्रचाराचे मुद्दे कोणते आहेत भाजपच्या प्रचाराचे? प्रचाराचे मुद्दे हे आहे की त्यांनी सामान्य जनतेकडे पण लक्ष दिलं आणि सगळे व्यापारी मंडळाचा पण विचार केला त्यांनी. व्यापारी लोकांसाठी पण खूप चांगल्या सुविधा केल्यात त्यांनी. हे आता आमचं बडकत चौकात किती छोटा रोड होता आधी, इथून का पायदळ चालणाऱ्यांना इतका त्रास व्हायचा आधी की आता 4 व्हीलर काय ट्रक पण निघून जातो या रोडवर ना. आणि कसं आहे की फक्त एकच प्रश्न आहे, काही लोकांचं नुकसान झालं, थोडासा त्रास झाला व्यापाऱ्यांना, पण आता सगळं व्यवस्थित सुरू आहे. कशाचा त्रास? अतिक्रम वगैरे? म्हणजे कसे छोटे छोटे दुकानदार होते, त्यांना त्यांचे दुकान वगैरे गेले, ते थोडं मोठ्या टेन्शन मध्ये होते. नुकसान भरपाई मिळाली का त्यांना? हा मिळाले. मग आता थोडासा एखाद वर्ष थोडासा त्रास झाला सगळ्या व्यापाऱ्यांना. आता सगळे व्यापारी एकदम खुश आहेत आणि बडकत चौकात इतका जबरदस्त विकास होईल म्हणून, इतका चांगलं काम होईल हे कोणी विचार पण नव्हता केला आणि काम खूप छान आहे. हा नागपूरचा अगदी कोर भाग समजला जातो, जुना भाग. बीजेपीचा गड आहे हा. बडकत चौक म्हणजे बीजेपीचा गड. बडकत चौकात बीजेपीचे काम म्हणजे त्याच कार्यकर्ता, म्हणजे बीजेपीचेच कार्यकर्ता करू शकतात जे काही आहे ते. काय वाटतंय कोण निवडून येईल? कोणाचं पारडं जड वाटतंय? याच्यात बीजेपीचे आहे, बीजेपी निवडून येईल. कोणी पण उभे व्हा, पण बीजेपी निवडून येईल. आता बंटी शेळकेंना पण उमेदवारी मिळाली आहे, त्यांचं आव्हान आहेच. कारण की इथं काय आहे, सावजी समाज जास्त भाग आहे, इथं समाज कमी आहे. त्यामुळे काय कुंभाळ्याला सीट मिळणं आवश्यक जरुरी आहे आणि तोच चुनून येईल. हवा म्हणायचं काही कारणच नाही. ते नितीन गडकरी साहेबांचं एवढं मोठं काम, देवेंद्र फडणवीस साहेबांचं इतकं काम आहे. जे समाज जिकडे गेलं तिकडे तुम्ही नागपूर फिरलं असेल तर सगळीकडे डेव्हलपमेंटच दिसतं. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंट. तिकडून हवा हा विषयच नाही. सगळ्यात जनमत हा भारतीय जनता पार्टीशीच उभा राहतो आणि यावेळेस पण राहील. काय बेस आहे इथं भाजपचा? म्हणजे संघाचं मुख्यालय असणं, संघाचं काम, नितीन गडकरी, बावनकुळे, फडणवीस असे मोठी नेते मातबर नेते भाजपचे आहेत. पण कोणते असे मुद्दे इथं केंद्रस्थानी आहेत ज्यामुळं मतदार विचार करतील आम्ही भाजपलाच मतं देऊ किंवा देणार नाही, आम्ही काँग्रेसला देऊ? कसं आहे, मागील 60 वर्षापासून काँग्रेसनं राज्य केलं संपूर्ण भारतामध्ये. त्याच्यानंतर सगळे लीडर तयार झाले. नितीनजी सारखे इतके कुशल नेतृत्व जे वर्ल्ड लेवलवर आज नागपूरचं, महाराष्ट्राचं नाव करून घेतलं. देवेंद्र फडणवीसजी जी गोष्ट अशक्य होती ती शक्य करण्यात त्यांचा विश्वास आहे. चंद्रशेखर बावनकुळेजी प्रदेशाचे अध्यक्ष आहे. त्यांचं काम डेव्हलपमेंट, लोकांचा मुद्दा असं की डेव्हलपमेंट, आणि डेव्हलपमेंटवरच भर देऊन डेव्हलपमेंटच्याच भरोशावर इथे सगळे लोक भारतीय जनता पार्टीवर विश्वास करतात. डेव्हलपमेंट, पण रोजगाराचा मुद्दा, रोजगार आहेत ना, महागाईचा मुद्दा. महागाई याच्या आधी तुम्ही कॅल्क्युलेट करा, सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. महागाई मुद्दा नाही आहे. रोजगार, आधीची लोकसंख्या, आताची लोकसंख्या, सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट कराल तुम्ही तर महागाई जसं जसं वाढत आहे तसं गोष्टी वाढणारच आहे. लोकसंख्या वाढत जाते तर तशी यंत्रणा पण पाहिजे ना महागाई रोखण्यासाठी किंवा रोजगारासाठी. असं नाही म्हणू शकत की लोकसंख्या वाढतीये म्हणजे तो प्रॉब्लेमच नाही आमचा, लोकसंख्या वाढतीये म्हणजे बेरोजगारी पण वाढणार, महागाई पण वाढणार. हे लॉजिकच नाही आहे ना. ही लॉजिक नाही. पण मला एक सांगा, आता गोष्ट एवढी आणि त्याला करायला 100 लोक आहेत. त्याच्यात जे कॅपेबल लोक आहेत त्यांनाच नोकरी मिळतील. आता रोजगारामध्ये बी बिटवीन टाईप्स आहे. कोण कसा रोजगार पाहिजे, कोणी शिक्षित बी इंजिनियर झालेले आहे, कोणी कॉमर्स झालेलं आहे. तर प्रत्येकाला आपल्या आपल्या एज्युकेशननुसार सगळ्यांना रोजगार मिळतील. एम्स आला आमच्याकडे सिम्बॉसिस आलं, लॉ युनिव्हर्सिटी आलं, सगळं हळूहळू डेव्हलपमेंट होतं. आणि 2014 पासून आता किमान फक्त 14 वर्ष झालेले आहे भारतीय जनता पार्टीची सरकारी. आता अजून याच्यापेक्षा नवीन काहीतरी करायला मिळेल देवेंद्रजीच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये. काय वाटतं, देवेंद्र फडणवीसांना यावेळेस मुख्यमंत्री पद दिलं जाईल का? महायुतीचं सरकार आलं तर ते वरिष्ठ ठरवतील. भारतीय जनता पार्टीतील सगळे आता महायुतीमध्ये आपण लढत आहे. उघडपणे असं कोणी स्टेटमेंट करत नाही, कार्यकर्ते असतील किंवा बाकी कोणी पदाधिकारी असतील तुमच्या नागपूरकर आहेत. आम्ही तर हेच म्हणू की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजे. कारण मुंबईमध्ये इतका मोठा महामार्ग त्याने समृद्धी केला, तर सगळे अशक्य काम त्याने शक्य करणं हा त्यांचा विश्वास आहे. लोकांचा, कार्यकर्त्यांना याच त्यांच्या गोष्टी विश्वास आहे. काय वाटतं तुम्हाला? देवेंद्र फडणवीस साहेब. कशामुळे, कशासाठी? विकासामुळे. प्रगती केली त्यांनी. काय प्रगती केली एक्झॅक्ट, म्हणजे सांगू शकता 4 ते 5 काम? प्रत्येक म्हणजे तसं नागपुरात डेव्हलपमेंट केलं आहे. प्रत्येक जागी डेव्हलपमेंट झालं. मेट्रो पण येऊन गेलेलं आपल्या नागपुरात. आता आधी नव्हतं मेट्रोचं. लोकांना आता आम्ही पाहिलं मेट्रोमध्ये जास्त गर्दी पण दिसत नाही. सध्या दिसत नसेल तुम्हाला, पण तशी आहे. म्हणजे लोकांची ऑफिस टायमिंग वगैरे असतात, त्या टायमिंग नुसार वगैरे राहतात, पण गर्दी राहते. काय वाटतं
नागपूरकरांना जेव्हा 2022 महायुतीचं सरकार स्थापन झालं होतं आणि फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं होतं, तेव्हा काय भावना होती तुमची की नागपूरला मुख्यमंत्री पद आलं नाही? असं काही वाटलं नाही. ते वरिष्ठ नेते जे ठरवून झाले आहेत त्यांना बरोबर माहिती आहे काय करायचं काय नाही. आता काय वाटतं, चेहरा म्हणून आहेत फडणवीस मुख्यमंत्री पदाचा? आम्हाला तर हेच वाटतं. आम्ही नागपूरकर हेच बोलू. पण ते तर म्हणले आम्ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवतोय, म्हणजे सीएम कोण होणार आता? आम्हाला तर आमचे साहेब पाहिजे, देवेंद्र साहेब. आम्ही सध्या आता फुटपाथवरती आहे. आमच्यासाठी पर्याय योजना काढावी सरकारने, की आम्हाला काहीतरी पर्यायाची जागा द्यायला हवी, जेणेकरून तुम्हाला पण त्रास नको व्हायला आणि बाकीच्या आम नागरिकांना पण त्रास नको व्हायला. त्याच्याकरता आम्हाला फक्त इथे अशी जागा, परमनंट जागा एक द्यायला हवी त्यांनी. इथे जागा तुम्हाला पाहिजे, हा इथला मुद्दा झाला. पण आणखी कोणते मुद्दे आहेत तुमच्या शहरातले? ट्रॅफिकची समस्या, आणि एक काम सोडून ते दुसरं काम सुरू करतात, पूर्ण कंटिन्यू बरोबर काम करत नाही आहे. त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅमिंग होतात आणि म्हणजे एकाच वेळेस ते सर्व ठिकाणची रोड पूर्ण ब्लॉक करतात, तिकडून पण बंद करतात, तिकडून पण बंद करतात. त्याच्यामुळे नागरिकांना त्रास होतो. म्हणजे नालीचं पण काम प्रॉपरली ते आता एवढे मोठे इंजिनियर ते यूज करत आहे तिथे, पण त्यांना हे नाही माहीत राहत की आधी कोणती लाईन टाकायची, काय करायचं म्हणून. आधी सिमेंट रोड बांधून घेतात, त्याच्यानंतर मग आणखी नालीचं ओपन करतात. म्हणजे एकाच कामाला तुम्ही 10 वेळा हे करतात, त्याच्यामुळे नागरिकांना त्रास होतो. काय वाटतं इथली जे लढत होणार आहे मध्यमधली, आणि विकास कुंभारेंना आणखी तिकीट डिक्लेअर नाही झालेलं आहे, पण शेळकेंना झालेलं आहे काँग्रेसच्या. हां, पण टक्कर तर काटायचीच राहणार आहे. कारण की मध्य नागपूर म्हटलं की इथे जातीचं राजकारण येतात, एक मुस्लिम आणि एक हलबा. याच्यामुळे इथे थोडंसं हे आहे, पण शुअर आहे की इथे BJPच येणार. हलबा समाजाची मतं कुणाकडे जास्त जातील काय वाटतं? त्यांचं असं म्हणणं आहे हलबा समाजाचं की प्रॉपर तुम्ही आमच्या समाजाचा जर नेता द्याल तर आम्ही देऊ, नाही तर आम्ही दुसरा पक्ष निवडू. पण तसं असल्याकारणाने आता सांगता नाही येत, पण अजून काटेदारीची टक्कर असल्याकारणाने पण एकच आहे की BJPच, मध्य नागपूर हे BJPच. आणि मला तसं वाटते की नागपूरच्या 6 सीटा या BJPच्या खात्यात जाणार म्हणून, भाजपच्या. एवढा दावा कसा काय करू शकतो? कारण की विकास काम झालेलं आहे सर्व ठिकाणी. मेट्रोचं काम आहे आणि पण मेट्रो मध्ये तर लोकच दिसत नाही आहेत ना, जे कामाचे आहेत ते जातात. पण आता सुरुवात आहे, नंतर समोर चालून होईल ना, हळूहळू कार्य होईल, त्याच्यानंतर वाढेलच. त्यानंतर ऑटोमॅटिकच त्याच्यामध्ये पण भीड राहील, तर तुम्हाला पण जागा द्यायला राहील त्याच्यामध्ये. असं आहे, होईल. विकास काम होत आहे, सर्व गोष्टी बरोबर आहेत. अच्छा, आपण या काकूंना विचारूया, लाडकी बहिणी योजनेचे पैसे आलेत का तुमचे? आले होते. झाले का मग खर्च? हाँ, 70 रुपए की दाल 200 रुपए किलो लिए, 400 का सिलेंडर 1200 में लिए, और तेल 100 रुपए किलो का 250 में लिए. तो गेले. बिजली का बिल 200 भर रहे थे, 250 भर रहे थे, 1200 1500 भरे, गेले उसी के पास में. काय मिला? कुछ नहीं. पण लोक तर म्हणतात लाडकी बहिणी योजनेमुळे भाजप पुन्हा येऊ शकतं सत्तेत. काचो नहीं आ रहे, ठेंगा बाबा जी का नहीं आएगा. सब महंगाई बढ़ा रहा, सब्जी नहीं खा पा रहे, दाल नहीं खा पा रहे, अब क्या खाएंगे? फुटपाथ में बैठ नहीं पा रहे BJP के कारण. कांग्रेस के ज़माने में 30 रुपए का बेचते थे, अभी 200 का बेच रहे तो पेट नहीं भर रहा. महंगाई कितनी हो रही, क्या मिल रहा? कुछ नहीं. जहाँ का वहीं, कुछ नहीं है. और कौन से मुद्दे हैं यहाँ पे? यहाँ तो सबसे ज़्यादा तो ये दुकान ही नहीं लगाने देते फुटपाथ पे. केवल शोरूम होना, दुकानें होना. हम फुटपाथ वाले कहाँ जाएंगे? बताओ, क्या खाएंगे, क्या पियेंगे? फिर वो चोरी चमारी करेंगे, जेब काटेंगे. इसके अलावा कौन सा चारा रहेंगे? कुछ नहीं. सब भ्रष्टाचार. 10 रुपए का चीज़ है, 30 रुपए दो तो लगाओ, या 500 रुपए दो तो जगहों पर बैठो, नहीं तो मत बैठो. अब 500 रुपए कमाएंगे नहीं तो तुमको देंगे कहाँ से, बताओ. अब महंगाई तो इतना बढ़ गया है कि पेट भरना मुश्किल है. ये बच्चे 10वीं पढ़ा के छुड़ा दी. खर्चा नहीं है. स्कॉलरशिप देने बोल रहे, स्कॉलरशिप नहीं आ रहा. किताब कॉपी को पैसे नहीं है तो धंधे में लगा दिए बच्चों को. क्या करेंगे, कहाँ से भरेंगे? 8-10 हज़ार दो, 15 हज़ार दो, 20 हज़ार दो. आम आदमी कहाँ से देगा इतना पैसा? है कहाँ पैसा हमारे पास? 2 वक्त की रोटी लाना वो भी पूरा नहीं हो रहा. आज साल भर हो गया दाल नहीं खा रहे. अब बताओ. अब बोले लाडली योजना के पैसे दे दिया, घाटने दे दिया बाबा लाल जी का योजना. सब दिखावा है, कुछ नहीं है. सब फालतू का काम है इसका, BJP का लूटमारी का काम. घर बने थे उसको अतिक्रम में तोड़ दिया, रोड चौड़ी कर. रोड में क्या मिल रहा? घर छुपाने को जगह नहीं, रोड बनाते जा रहा. रोड में क्या दिल रहा?
एक बार तुम लोग गटर लाइन खोदोगे रोड बनाने के बाद में, फिर नल लाइन खोदोगे। अरे पहले ही सब खोद दो ना, फिर रोड बना दो। दुनिया वो चांद पे चले गई बोलते, उनसे गटर नहीं बन रहा अभी तक का। जो सरकार आती है 10 साल गटर ही बनाते रहती है और नली बनाते रहती है, इसके अलावा कौन सा काम करती है बताओ। मेट्रो में कौन जा रहा, पूरा सिरमिट लगा दी रोड में, पूरे लोहे लगा दी रोड में। अरे गरीबों के लिए कुछ रोजगार खोल दो। ये लाडली बहने की योजना तुमने 3-3 हज़ार रुपये डाले, उससे किसी को 10 रुपये 20 रुपये का रोज का काम दो, ज़्यादा नहीं 600 रुपये महीने का दो। 4 घर में है तो कितने पैसे हो जाएंगे, 2400 रुपये मिलेंगे एक आदमी को। क्या मिला, पैसे फालतू पानी में चले गए तुम्हारे, तुम्ही ने दिए तुम्ही ने काट लिए। अरे काम देते 50 रुपये का 20 रुपये का रोज दो, तो घर घर काम रोजगार बढ़ता, उससे देश की भी तरक्की होती, उन्नति होती और हमको भी रोटी मिलती। क्या मिला लाडली योजना में? कुछ नहीं मिला, केवल एक दिखावा है लाडली योजना मैडम, कुछ नहीं है। काय वाटतं राज्यात कोणाचं सरकार आहे? महायुती, महाविकास आघाडी? हे आता युती महायुती, शिंदे सरकारी, शिंदे सरकारचं कोण बनतील मुख्यमंत्री? मुख्यमंत्री तसे शिंदेच ठीक वाटत आहेत आम्हाला, कारण आजपर्यंतचा कार्यकाळ पाहता शिंदेची. देवेंद्र फडणवीस नाही का? देवेंद्र फडणवीसचे चांगलंच आहे कार्यकाळ, पण आता सध्या मुख्यमंत्री म्हणून शिंदे होते, एकनाथ शिंदे, थोडासा व्यवस्थित वाटत आहे. त्यांनी जे विकासाचे कामं आणले, ह्या लाडकी बहीण योजनेलाही त्यांचं श्रेय जाते थोडंफार, त्याच्यामुळे शिंदे सरकार. अजित पवार देखील आहेत ना, त्यांनाही श्रेय जातं, फडणवीसांना देखील श्रेय जातं, तिघांनाही श्रेय जातं. हे जाते तिघांना, पण मुख्यमंत्री असताना टीम लीडर मुख्यमंत्री आहेत ना आपले, एकनाथ शिंदे, ते एकनाथ शिंदे बरं आहे. लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये खात्यात येतात महिलांच्या, काय वाटतं? कोणाचे पैसे आहे मॅडम ते सांगा ना मला. तिथं आपलेच पैसे आहे ना, आपण घर टॅक्स भरतो, इलेक्ट्रिक बिल भरतो, पाण्याचे बिल भरतो, रोड टॅक्स भरतो आपण. ते सरकार आपलेच पैसे आपल्याला देत आहेत ना, म्हणतात की लाडकी बहीण योजना देत आहेत. हे नाही झालं पाहिजे ना, असं आहे. या लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल का मग सरकारला? बघू आता समोर काय होतं. तर काय वाटतं, लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का? हो आले पैसे आले. काय केलं ते पैशांचं? त्यामुळे साडी घेतली. साडी घेतली. 7,500 रुपये आतापर्यंत आले. आहे साडी, 2-3 साड्या खरीदल्या. बऱ्याच लोकांनी त्या पैशातनं रोजगार हे केले, व्यवसाय सुरू केले. कोणी सोन्याचे मंगळसूत्र मणी बनवले, तुम्ही साड्या घेतल्या. खरेदी झाली त्या पैशाची. काय खरेदी, दिवाळीची खरेदी झाली? काय घेतलं आपलं, कपडे ब्लाऊजचे पीस घेतले, साड्या घेतल्या. काय वाटतं या योजनेमुळं महिला मतदान करतील का महायुती सरकारला? का माहित, तुम्ही कराल का? आपण करून, पण बाकीचे मग माहित नाही. तुमचं सांगा. आम्ही करून ना. 1500 रुपये दिले म्हणजे मतदान कराल त्यांना? आम्ही इथं फुटपाथवर दुकान लावतो आम्ही, तर आम्हाला लावून देत आहे. कमीत कमी आमच्यावर ह्या फुटपाथवाल्यावर 4 महिन्यापासून कारवाई करत आहे. आम्ही आमचं पोट पाणी कसं भरू हे सांगताना आम्हाला खूप दुःख होतं. बाकी काही नाही बोलू शकत. आमच्याकडे लायसन पण आहे, तरी आम्हाला बसण्याची परवानगी नाही आहे. बाकी तिकडे त्या महाल चौकातून तिकडे सगळ्याला बसायला मिळते. इकडे फक्त कोतवालीपासून त्या बाडकत चौकापर्यंतच इथं फुटपाथवर बसून येते. बाकी इथं राजनीती चालू आहे. आत्ता आपण नागपूर शहरातील मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये उभं आहोत आणि मध्यमध्येच एक भाग, तो म्हणजे मोमीनपुरा जामा मस्जिदचा हा एरिया आहे आणि इथं हा संपूर्ण भाग जो आहे तो मुस्लिम बहुल एरिया आहे. तर आपण इथल्या काही नागरिकांशी बोलणार आहोत. तर काय वाटतं, काय निवडणुकांचा माहौल सुरू झालाय का, कोणते मुद्दे इथं चर्चेत आहेत? वैसे तो पूरे शहर के अंदर में जो यहाँ का माहौल बनता है, इसकी चर्चा पूरे शहर में होती है. ये सेंटर नागपुर भी पड़ता है और सेंटर नागपुर के अलावा इलेक्शन के माहौल का गढ़ ही यही है. चाहे पश्चिम नागपुर हो, उत्तर नागपुर हो, दक्षिण हो, जहाँ के भी है, ये सब का एटमॉस्फेयर जो यहीं पर ही देखने को मिलता है. सेंटर नागपुर राजनीति शुरू होती है, यहाँ से राजनीति शुरू होती है और यहीं पर खत्म भी होती है. और खास तौर से अगर मुस्लिम लोगों का रुझान जानना है तो उसके लिए भी जो है मुस्लिम कम्युनिटी तो पूरे शहर में चारों तरफ रहती है, लेकिन यहाँ से कनेक्टेड है. एक यहाँ से जो मैसेज जाता है वो सभी तरफ फॉरवर्ड होता है. क्या लगता है अभी काँग्रेसकडनं बंटी शेळके यांना उमेदवारी आहे आणि इथले विकास कुंभारे जे हलवा समाजाचं प्रतिनिधित्व करतात, तुमच्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, त्यांची अजून उमेदवारी डिक्लेअर नाही झाली, पण मागणी सुरू आहे की त्यांना तिकीट द्या विद्यमान आमदार म्हणून. काय वाटतं ही कशी फाईट होईल? नहीं, फाइट तो रहेंगी.
इसके पहले भी फाइट थी और बंटी शेड़के जो है बहुत कम वोटों से मतलब पीछे रह गए थे वो। हमको तो हाँ होते उसको हार नहीं बोलते हैं और फिर से उन्होंने टिकट मांगा है और अगर मिलेंगी तो यकीनन वो सक्सेस होंगे इस बार, क्योंकि पिछले 10-15 सालों से एक ही यहाँ के जो आमदार है विकास कुमारे जी बीजेपी से बिलोंग करते हैं वो, लेकिन ये पर्टिकुलर इस क्षेत्र में उनका कभी कोई ध्यान नहीं रहा, कोई डेवलपमेंट नहीं हुआ। कभी इस रूट से जाते भी नहीं है, कभी आते भी नहीं है, उनको ऐसा लगता भी नहीं है कि मोमिनपुरा जो है उनका कॉन्स्टिट्यूएंसी है करके। संपर्क नहीं है, हाँ, उनका कहीं पर कोई ताल्लुक नहीं है, नागरिकों से तो उनका कोई संपर्क नहीं है। और बंटी शुक्ला जो है अभी इलेक्शन का छोड़िए, आप आम दिनों में भी आप आओगे तो आपको कहीं ना कहीं वो कांटेक्ट करते हुए नागरिकों से या आपके समझ लें हमारे जो शहर का विकास है, कहीं अगर गंदगी है कुछ है तो बराबर आते आपसे हालचाल पूछते। बाकी एमएलए जो हमारे विकास कुमारे जी है ये आपको कहीं नहीं दिखेंगे। मागच्या निवडणुकीमध्ये खूप कमी लीडने ते निवडून आले होते विकास कुंभारे। एक्टिव वर्कर है वो, कांग्रेस का एक एक्टिव वर्कर शेड़के। है और बंटी शेड़के और एक यंग है और यंगर लोग उससे काफी जुड़े हुए हैं, मुस्लिम लोग भी जुड़े हुए हैं और ऐसा उम्मीद है कि इस बार वो अपना निकल जाएंगे। किस पार्टी की सरकार आएगी यहाँ? तो वैसे ये जो सेंटर नागपुर है राज्य में, महाराष्ट्र में कांग्रेस का ही गढ़ रहा है। नागपुर हो गया है या इधर बोले तो मोमिनपुरा हो गया, पूरा विदर्भ जो है यहाँ पर और महाराष्ट्र इवन ये कांग्रेस का गढ़ रहा है और कांग्रेस ही चलता है। लेकिन बीच में कुछ बिछड़ गया है, बीजेपी उसमें राज कर रही है, अपने तरीके से राज कर रही है, लोगों की रजामंदी से नहीं कर रही है वो। पब्लिक नाराज है, बैठी है, हुकूमत चाहिए, ले लिए उन्होंने, छीन के लिए जैसा भी लिए, लेकिन जनता सेटिस्फाइड नहीं है और ये सिचुएशन पूरा ऑल ओवर महाराष्ट्र के अंदर में है। बदलाव चाहते हैं लोग, महाराष्ट्र के लोग, और सबसे मेन बात तो ये है कि चाहे नागरिक कोई भी हो, छोटा हो बड़ा हो, वर्क हो, डेवलपमेंट हो, और उससे बड़ी बात यह है कि हमारे महाराष्ट्र में ही नहीं पूरे देश में अमन और शांति बने रहे, भाईचारा बना रहे, जो हमारे बुजुर्गों की देन है, हमारे ब्लड के अंदर में शामिल है। हम दोषी किसी को नहीं ठहराते हैं, लेकिन कुछ राजनीतिक मफाद के कारण एक दीवार बीच में खड़े करने की कोशिश की गई है, उसमें एक बंटवारा सा लगता है, वो चीज़ खत्म हो जाना चाहिए। हाँ हाँ। अच्छा, आपको क्या लगता है क्या होना चाहिए? नागपुर में क्या होने वाला है, क्या देखते हैं आप, क्या निरीक्षण है आपका? तो देखते क्या मतलब नागपुर में भाईचारा रहना चाहिए, मेन पॉइंट, हिंदू मुस्लिम साथ में रहे। नागपुर में नहीं पूरे इंडिया में जैसा हमारे 1947 के बाद ज़्यादा देश आज़ाद हुआ, जो हिंदू मुस्लिम जो एकता चलती थी उस समय बिल्कुल चलते रहना। इसमें यानी राजनीतिक आप राजनीतिक करिए, लेकिन ये कौम के इसमें, मजहब के इसमें राजनीतिक न, ये आपसी हमारे इधर भी नॉन मुस्लिम भी, हम भी मुस्लिम है, लेकिन साथ में रहते। इसमें कोई आज तक क्या समझ लीजिए हम इतने साल से 40-47 साल से है, लेकिन कभी ये चीज इथले काय कोणते मुद्दे आहेत जे चर्चेत यायला पाहिजे, जे येत नाहीत, काय वाटतं? मैं बताता हूँ, जैसा मेन यहाँ मोमिनपुरे की अगर बात करूँ मैं, हम पिछले 15-20 सालों से, मैं यूनियन का सेक्रेटरी भी हूँ यहाँ के मोमिनपुरा दुकानदार यूनियन का। हम लोगों ने काफ़ी कोशिश की है। यहाँ पर सबसे बड़ी समस्या है ट्रैफिक की। ट्रैफिक हर 15 मिनट 20 मिनट में क्राउड होते रहता है। दूसरी बात, इतना बड़ा मार्केट है, यहाँ पर कोई किसी किस्म का शौचालय नहीं है। हमने कई बार डिमांड की है, बाहर से पब्लिक आती है, नागपुर ही नहीं, ईद के समय तो पूरे इतना बड़ा एरिया है मोमिनपुरा, यहाँ पे लेडीज या जेंट्स के लिए लेडीज के लिए कोई भी वॉशरूम नहीं है। कभी हमारे यहाँ कस्टमर आते हैं लेडीज नहीं, आपके जो एमएलए है या बंटी शेड़के कांग्रेस से काफी बार डिमांड उठाया है। अब वो हमको बोलते हैं भाई कि आप जगह बताइए। अब जगह हम कहाँ से बताएंगे? रिकॉर्ड कारपोरेशन के पास है, रिकॉर्ड एनआईटी के पास में है, वहाँ जो जगह है उसके हिसाब से आप जगह अलॉट कर दो। ऐसा कौन सा हमें एकड़ों में जगह चाहिए? शौचालय को कितनी बड़ी जगह लगती है? पार्किंग की सबसे बड़ी समस्या है। हर मार्केट को पार्किंग दी हुई है, ये भी एक मार्केट है, यहाँ पर पार्किंग है ही नहीं है। गाड़ियाँ लोग मजबूरन रोडों पे लगा देते हैं, कहीं भी लगा देते हैं। उनकी भी अपनी मजबूरी है, दूर से आते हैं, गाड़ी से ही आएंगे ना, अब वो लगाएंगे तो कहाँ लगाएंगे?
अपने दुकानदारों यानी कि उसमें चिढ़ते हैं कि भाई हाँ, तो ये एक बहुत बड़ी गहरी समस्या है इस इलाके की। इसके ऊपर में कभी किसी ने काम ही नहीं किया है। मोमीनपुरामधलं वातावरण काय सांगतं, कोणाच्या बाजूने? महायुती, महाविकास आघाडी, आता काँग्रेस आणि भाजप? विकास आघाड़ी जो है कांग्रेस के, इनकी युति बहुत अच्छा काम करी इससे पहले भी, और उनसे उम्मीद भी है हम लोगों को कि बहुत अच्छा डेवलपमेंट आएगा। इन्होंने मतलब बहुत जो कोविड का दौर था उसको भी बहुत अच्छे तरीके से उन्होंने संभाला, एक दूसरे को कोऑपरेट किया, एक दूसरे को समझा है। तो इस लिहाज से ऐसा लगता है कि महाविकास आघाड़ी की सरकार बनना चाहिए। बंटी शेळकेंना तिकीट दिलंय काँग्रेसने आणि विकास कुंभारे तुमचे विद्यमान आमदार आहेत, काय वाटतं कशी फाईट होईल? आता सध्या तर विकास कुंभारेला तिकीट मिळते की नाही मिळते तेच खरं नाही आहे की नाही, त्यांच्याच पार्टीमध्ये द्वंद्व चालू आहे। दुसरी गोष्ट, विकास कुंभारे किंवा भाजप म्हणा, इथे नितीनजी गडकरी पण आहेत, मध्य नागपूरचाच भाग आहे, तो पण खासदार आहेत। मध्य नागपूरची काय अवस्था आहे हे तुम्ही बघतच आहात। गेल्या इतक्या वर्षापासून आपल्याजवळ केंद्रीय मंत्री आहेत, आपले आमदार सुद्धा याचे प्रॉपर आमदार आहेत, आमदार भाजपचे, पण मध्य नागपूरमध्ये कुठेतरी डेव्हलपमेंट मागच राहिलेला असं वाटत आहे। कुठेतरी म्हणजे कुठं नेमकं? बरेचशा क्षेत्रामध्ये आहे मॅडम। तुम्ही आता मोमीनपुरा म्हणजे हे पुलियाचा काम बघा, किती स्लोली चालू आहे, तो पण आतापर्यंत कंप्लीट झाला नाही। त्याच्यामध्ये आता मुस्लिम लोकांचे घरं होते या भागेला अन्सार नगरमध्ये, त्यांना उठवण्यात येणार आहे। म्हणजे कुठेतरी मुस्लिम लोकांचा पण इथे नुकसानच होत आहे की नाही ना। हा परिक्षेत्र आणि याच्या आधी पण हलबा लोकांचा, जे मध्य नागपूरमध्ये हलबा समाज एक मोठ्या प्रमाणात आहे। आता हलबा समाजाला आरक्षणचा विषय होता बऱ्याचशा दिवसापासून, म्हणजे कित्येक वर्षापासून तो विषय एक थांबलेला विषय आहे। त्यांना अजूनपर्यंत आरक्षण कुठे मिळेल ते सतत संघर्ष त्यांचा चालू आहे, पण अजूनपर्यंत कमिटमेंट दिल्यानंतर सुद्धा त्यांचे कमिटमेंट पूर्ण केलं नाही, कारण त्यांना अजूनपर्यंत आरक्षण देण्यात आलेलं नाही। अशा परिस्थितीमध्ये भाजपवर मध्य नागपूरची जनता किंवा नागपूर शहराची जनता किती प्रमाणामध्ये त्यांनी विश्वास ठेवावा असा एक प्रश्न लोकांसमोर उपस्थित झालेला आहे। हलबा समाजातल्या लोकांची पण आता विकास कुंभारे यांचं तिकीट आणखी पेंडिंगवर ठेवलंय, त्याच्यामुळे तो समाज आक्रमक झालाय की आमच्याच समाजातनं तुम्ही तिकीट द्या, जे की विकास कुंभारे तिथनं बिलॉंग करतात। एक विषय असा आहे मॅडम, बरोबर आहे, समाज आहे त्यांचा, समाजाचं नेतृत्व म्हणून ते आमदार निवडून येतात, पण त्यांनी समाजाची बाजू कुठपर्यंत मांडलेली आहे हे पण बघा। ज्या वेळेला समजा आंदोलन करतात ते, त्यावेळेला ते एक मोठे व्यक्ती आमदार आहेत, ते बाजू ठेवतात अशी त्यांचा म्हणणं जाते, पण जेव्हा तुमची सरकार केंद्रात आहे, तुमची सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही बहुसंख्येमध्ये आहात, अशा परिस्थितीमध्ये पण जर तुम्ही स्वतःच्या समाजाला न्याय दिळवू शकत नाही, तर मग मला नाही वाटत की तुम्ही कधी दिळवू शकणार, बरोबर की नाही मॅडम? एक नवी सरकार देशामध्ये किंवा राज्यामध्ये प्रस्थापित करण्याची एक आवश्यकता है। क्या लगता है इलेक्शन का माहौल दिख रहा है और कैसी फाइट है, कौन से मुद्दे यहाँ पे चर्चा में है? बीजेपी की अच्छी फाइट है, बीजेपी चुन के आएंगी यहाँ से। विकास कुंभारे, हाँ, वर्क है यहाँ पे बीजेपी का जरूरत से ज्यादा वर्क, और नितिन गडकरी का वर्क बहुत अच्छा है। अच्छे लोग को चुन के देना चाहिए, अच्छे लोग को लाना चाहिए। लोगों को तो मूड कुछ अलग दिख रहा है, उनका बोल नहीं है ना, दिए ना वोट तो दे रहे हैं ना, बीजेपी को कितने बहुमत से दे रहे हैं, काम है, वर्क है, जब भी दे रहे हैं, वर्क है ना उनका। नितिन गडकरी कितना बेहतरीन वर्क, संसद में वन पीस है नितिन गडकरी, 500 संसद में वन पीस है, उसका काम है, वर्क है। कितना काम किया, कितना आलीशान काम किया, कितने उसने बनाया, ये बनाया, वो बनाया, रोड बनाया, पुल बनाया, कितनी सुविधा दिया, बहुत सुविधा है। जब जो काम करेगा उसको चुन के आएगा। संविधान नहीं बदलना चाहिए, और रह गया मस्जिद और मंदिर का मसला, जात विधात बात नहीं करना चाहिए, इसको बदल देना चाहिए, कि इसको एक तरफ रख देना चाहिए। अच्छी बात करो, अच्छी सोसाइटी की बात करो, अच्छा काम करो, नहीं तो अभी तो ये काम बहुत अच्छा कर रही है सरकार, ज़रूरत से ज़्यादा अच्छा काम कर रही है।
बहुत बेहतरीन काम। आपको लगता है विकास कुंभारे फिर से आएंगे? नहीं, विकास कुमार को तो नहीं मिलेंगी टिकट, दूसरे को बीजेपी को वो चुन के आएगा, ये नहीं आएगा, ये काम नहीं। कुंभारे नहीं आएंगे? नहीं। अच्छा, अगर से और बंटी शेळके कांग्रेस के? हाँ, वो फाइट में रहेगा ना। हाँ। बंटी शेळके फाइट में रहेगा, बाकी बीजेपी चुन के आएगी। लास्ट इलेक्शन में बहुत कम लीड से वो हारे। 2000 से वोट ना, 2000 से वोट। तो आपको लगता है इस बार फाइट अच्छे से होगी? अच्छी फाइट होगी, कांटे की टक्कर होगी और अच्छे लोग को टिकट मिल रही है ना। बंटी शेळके भी अच्छा है, वो कांग्रेस का है, कांग्रेस का अच्छा लोग है, अच्छे लोग आ गए। विकास कुमार अगर से चुन के आता है तो बीजेपी हार जाती है। जी, कांग्रेस चाहिए? क्यों? जी, हमको कांग्रेस चाहिए। यहाँ के तो अभी आपके बीजेपी जो है सरकार है ना, वो जातिवाद कर रही है मैडम। हमको उससे कोई शिकायत नहीं है, सरकार कोई भी रहे, मगर सबको लेके चलना चाहिए। बस एक इंसानियत जो है वो कायम रहना चाहिए, जिसमें कोई हिंदू नहीं, कोई मुस्लिम नहीं, कोई सिख नहीं, सब लोग मिलजुल कर रहना चाहिए। ये हमारे हिंदुस्तान की नियम है ना। हम चाहते हैं कि बस इसको ये कायम रखे, बाकी कोई भी सरकार बैठे। आपको लगता है कांग्रेस जातिवाद नहीं करती? करती होंगी मगर बहुत कम करती है वो। हम ये चाहते हैं कि जातिवाद कोई भी ना करे, बस सब लोग मिलकर रहे, बस हम यही चाहते हैं। यहाँ का क्या मूड है? मोमिनपुरा एरिया का क्या मूड है? ऐसा कुछ भी नहीं है मैडम। कैसा है, लोग अभी बस चल रहे हैं, लोग खुल के नहीं आते हैं। ये टाइम पर कौन क्या करे ये वक्त बताता है। लोग बोले हैं कुछ, करे हैं कुछ, मगर हम यही चाहते हैं कोई भी सरकार बैठे बस सबको लेके चले, बस इंसानियत कायम रहे। नमस्कार, आदाब, जय भीम। दोस्तों, आज मैडम ने जो बोला कि विकास कुम्हारे और बंटी शेळके, ये दोनों के बीच फाइट है, मैडम मैं आपको थोड़ा पीछे ले जाना चाहूँगा। इसके पहले जब इलेक्शन हुआ था तो विकास कुम्हारे और बंटी शेळके दोनों में फाइट थी, लेकिन उस बीच में असदुद्दीन ओवैसी की AMIMM पार्टी घुसी। उसने यहाँ के मुस्लिम एरिया है, मुस्लिम लोगों को इमोशनल किया, हमारे धार्मिक बातों को बहला के फुसला के मुसलमानों के वोट, उसने 8000 वोट लिए, 3700 से बंटी शेळके हारा। लेकिन अगर यही वोट अगर AMIM नहीं खड़े होती और भाजपा भगाने का प्लान रहता तो बंटी शेळके आज जीत के आता, प्रचंड बहुमतों से जीत के आता। लेकिन अभी इस चीज़ को नहीं दोहराना चाहिए और बंटी शेळके को चुन के लाना चाहिए। किसी भी धार्मिक भावना में मत भइए, विकास की ओर जाइए। भाजपा विकास नहीं करती? भाजपा का तो विकास है ना, बहुत विकास है। आप तो देख रहे हो ना, महंगाई भाजपा की देन है, बेरोजगारी भाजपा की देन है, पढ़े लिखे लोगों को रोजगार नहीं देना भाजपा की देन है। आपने देखा कभी कि पढ़े लिखे इंसान का बच्चा कभी कावड़ उठाता है? कभी देखा? कभी नहीं देखा। आपने देखा पढ़े लिखे नेताओं के बच्चे कभी जाते हैं आंदोलन में? कभी नहीं जाते, वो गरीब मरता है। उनके बच्चे तो जय शाह जैसे उसमें बैठे रहते हैं। मैम लगावती सांगते इलेक्शनचा कारभार, लोकांच्या मनात कोणत्या पक्षाचा दरबार, विकासाचा पक्ष इथं कोण कसा मांडणार, जनता काय म्हणती हे सविस्तर सांगणार। लगावती